श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केलाय की रात्रंदिवस मेहनत करून आणि सर्वांशी प्रामाणिक राहूनही तुमच्या नशिबात सतत मानसिक त्रास, पैशाची चणचण आणि विश्वासघात का येतो? जर तुम्ही रात्री एकटेपणाने अश्रू ढाळले असतील तर समजून जा की तुमच्या सहनशीलतेची आता अंतिम सीमा आली आहे. पण थांबा, ही कोणतीही साधी भविष्यवाणी नाही, तर साक्षात वेळेचे न्यायाधीश शनिदेवाचा एक असा गोपनीय इशारा आहे जो येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा बदलून टाकू शकतो. मेष राशीच्या जातकनो, पण लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक हा बदल तुमच्या हातातून हिरावून घेऊ शकते. तुमच्याच घरात अशा 3 भयंकर वस्तू लपलेल्यात ज्या नकळतपणे तुमच्या घराची प्रगती, समृद्धी आणि संपूर्ण आनंद रोखत आहे. या 3 वस्तू कोणत्या आहेत आणि शनिदेवाचा हा मोठा न्याय तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवणार, हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी अजिबात न थांबवता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटच्या 1 मिनिटात लपलेली टीप, एक मोठा खुलासा तुमची अडकलेली कामे एका रात्रीत पूर्ण करू शकतात. तर मेष राशीच्या जातकानं, आयुष्यात सतत होणाऱ्या त्रासाने आणि एकाकीपणाने तुम्ही थकला आहात ना? आणि गेल्या काही वर्षात तुम्ही जे काही सहन केलंय, ते प्रत्येक दुःख असो किंवा रात्री एकटेपणाने गाळलेले प्रत्येक अश्रू आणि लोकांनी केलेला विश्वासघात शनिदेवाने जवळून पाहिलाय. आणि त्यामुळेच आता तुमच्या सहनशीलतेचा अंत झाला असून दुःखाला निरोप देण्याची वेळ आली आहे. ज्या लोकांनी तुम्हाला फसवले, तुमच्या प्रामाणिकपणाचा आणि मेहनतीचा पराभव पाहू इच्छित होते, त्यांच्या स्वतःच्या कर्माचा हिशोब होण्याची वेळ आली आहे. या अनपेक्षित वळणासाठी स्वतःला तयार ठेवा आणि सकारात्मक बदलाला सामोरे जा. मित्रांनो, येत्या काही काळात तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार तुमच्या कर्माच्या पातळीवर दिसेल. ज्या लोकांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला, तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचली आणि तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा खरा चेहरा जगासमोर उघडा पडेल. तुम्हाला कोणासही बदला घ्यायचा नाही किंवा भांडायला जावे लागणार नाही. साक्षात कर्माचे न्यायाधीश शनिदेव स्वतः तुमच्या प्रत्येक अपमानाचा आणि अश्रूचा हिशोब चुकता करतील. तुमच्यावर खोटे आरोप करणारे, तुमचे वाईट इच्छिणारे लोक स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात अडकतील आणि तुमच्या नशिबाने गमावलेला मानसन्मान समाजात पुन्हा अत्यंत आदराने प्रस्थापित होईल. त्यासोबतच गेल्या कित्येक महिन्यापासून पैशाच्या टंचाईने आणि डोक्यावरील कर्जाच्या भाराने तुमची झालेली गुदमर आता कायमची संपेल. ग्रहाची ही नवीन दिशा तुमच्यासाठी उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन मार्ग उघडून देणार आहे. ज्या फायली, प्रोजेक्ट किंवा बुडालेले पैसे वर्षानुवर्षे अडकून पडले होते, ते सुद्धा अनपेक्षित मार्गाने अचानक तुमच्या हातात परत येतील. नोकरी करणाऱ्याला अचानक पगारवाढ किंवा मोठ्या प्रमोशनाची बातमीही मिळेल. तर व्यापाऱ्यांना असा मोठा जॅकपॉट किंवा नवीन क्लायंट्स मिळतील, ज्यामुळे सर्व देणी किंवा कर्ज चुकता करून तुम्ही पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या मजबूत व चिंतामुक्त व्हाल. त्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक बदलासोबतच तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा मोठा सकारात्मक बदल जाणवेल. रात्री लागणारी अस्वस्थता जी आहे, मनात असणारी अनामिक जी भीती आहे किंवा नैराश्याचे ढग जे आहे, ते पूर्णपणे निघून जातील आणि तुम्हाला एक अद्भुत अशी मानसिक शांतता काही दिवसात मिळेल. कौटुंबिक कलह संपून घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्या जवळच्या व्यक्तीने किंवा नात्यांनी वाईट काळात तुमची साथ सोडली, त्यांना स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल आणि ते स्वतःहून तुमच्याशी नाते सुधारण्यासाठी पुढाकार घेतील. शनिदेवाच्या या न्यायामुळे तुमच्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल, जो तुम्हाला भविष्यात यशाच्या शिखरावर नक्कीच घेऊन जाईल. मित्रांनो, शनिदेव तुमच्या प्रत्येक हाकेला ऊ देऊन आता तुमचे सर्व त्रास दूर करण्यासाठी तुमच्या उंबरठ्यापर्यंत येणार आहेत. पण थांबा, देवाची ही अथांग कृपा तुमच्या घरात प्रवेश करण्याआधीच तुमच्या घरातील काही दुर्दैवी गोष्टी त्या पवित्र ऊर्जेचा रस्ता अडवून उभ्या आहेत. तुम्ही नकळत जपून ठेवलेला कचरा साक्षात ईश्वराच्या आशीर्वादाला घराबाहेर रोखून धरत आहे. त्यामुळे तुमच्या नकळत तुमची समृद्धी गिळून टाकत आहे. मित्रांनो, तुमच्या घरात वर्षानुवर्षे पडलेली असलेली तुटलेली भांडी, फुटलेले काच आणि बंद पडलेले मोबाईल किंवा टीव्ही हे केवळ सामान नाही, तर तुमच्या घरात निर्माण झालेली एक भयंकर शाप आहेत. जेव्हा घरात फुटलेल्या आणि भंगार वस्तू पडून असतात, तेव्हा देवाची सात्विक ऊर्जा तिथे टिकू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोपऱ्यात साचून राहिलेला गंज झालेला लोखंड, जे शनिदेवाच्या कोपाला आणि नकारात्मकतेला घराकडे आकर्षित करतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काळाच्या ओघात साचलेले जुने न वापरलेले कपडे आणि कचरा. या वस्तू म्हणजे तुमच्याच हाताने तुमच्या नशिबाच्या गळ्याभोवती आवळलेला फास आहे. शनिदेव तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाहीत मित्रांनो, आणि तर तुम्हाला या दुःखाच्या गर्दीतून बाहेर काढायला आले आहेत.
पण देवही त्याच घरात वास करतो जिथे पवित्रता आणि स्वच्छता असते. जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की तुमच्या डोक्यावरील कर्जाचे ढग हटावेत, मुलाचे भविष्य उजळावे, घरात पुन्हा देवाची कृपा वर्षावी, तर आजच, होय अगदी आजच या तिन्ही शापित वस्तूंना घराबाहेर फेकून द्या. घरातील नकारात्मक कचरा बाहेर काढून शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या घरात प्रवेश करेल आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा चमत्कार घडेल, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की शनिदेवाची वाईट दृष्टी तुमच्यावरून कायमची हटवून तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर त्याचा वरदहस्त राहावा, तर येत्या शनिवारी हा अतिशय सोपा पण भक्तिभावाने भरलेला उपाय करा. एका लहान दिव्यामध्ये मोहरीचे तेल घ्यावे, त्यात एक काळा तीळ टाकावा आणि ते संकटमोचन मारुतीच्या किंवा शनिदेवाच्या मंदिरात शांतपणे प्रज्वलित करा आणि त्या दिव्याच्या ज्योतीकडे पाहत तुमच्या हातून नकळत कळत झालेल्या चुकाची क्षमा मागा आणि म्हणा, हे शनिदेवा, मी खूप सोसले आहे, पण आता माझ्या न्यायाची आणि आश्रयाची गरज आहे. तुमच्या एका असीम श्रद्धेच्या हाकेने मित्रांनो, शनिदेवाचे हृदय विरघळेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व कठीण मार्ग सुकर होईल. जर मित्रांनो ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्या काळजाला स्पर्श झाला असेल, तर तुमच्या डोळ्यात आशेचा एक टिपूस आला असेल, तर हा मेसेज फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्यासारख्या दुःखात असलेल्या खचलेल्या एखाद्या मेष राशीच्या भावाला बहिणीला नक्की शेअर करा. त्यांच्या आयुष्यातही आशेचा किरण जागवा. तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी उद्ध्वस्त होणारे आयुष्य सावरू शकते. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय शनिदेव किंवा ओम श्री शनीश्वराय नमः असं अवश्य लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा. शनिदेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत मित्रांनो. धन्यवाद.